नमस्कार, मी मनीषा लिमये, नागपूर। आषाढी कार्तिकी वारी महामंडळातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ श्रोतागण, मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, तसेच संतोषजी आणि मंगलाताई तेलंग या सगळ्यांना माझे विनम्र अभिवादन। मंडळाच्या शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा या उपक्रमात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाची अत्यंत आभारी आहे। आपल्या या आजच्या आध्यात्मिक यात्रेत मी आपल्याला जगातील एकमेव असं दक्षिण भारतातील देवी महालक्ष्मी नारायणीचं स्वर्ण मंदिराची माहिती मी आपल्याला आज देणार आहे। मनातल्या भक्ती भावनेचं सृजन देवी देवतांच्या गुणगायनानं होत असतं। त्यामुळे आधी देवी महालक्ष्मीची प्रार्थना करूया, तिच्या गुणगायनानेच सुरुवात करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै नमो नमः नमस्तस्यै नमो नमः। आपल्या शिवपुराण आणि विष्णू पुराणात देवी देवतांच्या अनेक छोट्या छोट्या कथा आहेत। त्यापैकी सर्व दुःख निवारिणी आणि धनधान्य आणि संपन्नता देणारी देवी महालक्ष्मी हिची एक छोटीशी कथा मी आपल्याला सांगणार आहे। एकदा सतत शेषशय्येवर झोपून विष्णूंना आला कंटाळा आणि त्यांनी ठरवलं धरतीवर जाऊन एक फेरफटका मारून यायचा। महालक्ष्मी देवीला समजलं आणि ती म्हणाली, स्वामी मला सुद्धा खूप कंटाळा आलाय, मी सुद्धा आपल्या बरोबर येणार। देवीचं हे म्हणणं ऐकून विष्णू म्हणाले, यायला काही हरकत नाही, पण माझी एक अट आहे। देवी म्हणाली, काय? विष्णूंनी सांगितलं की धरतीवर फिरत असताना उत्तर दिशेकडे अजिबात वळून पाहायचं नाही, अगदी कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी। देवी म्हणाली, एवढंच ना? ठीक आहे, अट मान्य। दोघं निघाले, धरतीवर आले। त्यावेळी पृथ्वी आपल्या पूर्ण सौंदर्यावस्थेत होती। वातावरण मन प्रफुल्लित करणारं होतं। वृक्षवेली फुलांनी बहरल्या होत्या। सगळीकडे हिरवळ पसरली होती। पक्षी आपल्या मधुर ह्याच्यात कुंजन करत होते। अतिशय सुंदर वातावरण होतं आणि बागेत सुद्धा सुंदर रंगबिरंगी फुलं उमललेली होती। त्यामुळे देवी लक्ष्मीचं लक्ष फिरता फिरता सहज एका बागेकडे गेलं। त्या बागेमध्ये अत्यंत सुंदर अशी फुलं उमललेली होती। देवीची पावलं तिच्या नकळतच तिकडे वळली आणि तिने जाऊन ती फुलं तोडली आणि आली विष्णूंकडे। जेव्हा विष्णूंनी तिच्या हातात फुलं पाहिली तेव्हा कपाळाला हात लावला आणि म्हणाले, देवी काय सांगितलं होतं मी? अट पाळली नाही तुम्ही। देवीला एकदम लक्षात आलं की आपण काहीतरी चुकलो आणि विष्णू म्हणाले की हे तर एक झालंच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्याही इथली कोणतीही वस्तू चुपचाप त्याच्या न कळत मालकाला न सांगता उचलून घेऊन येणं ही म्हणजे चोरीच झाली ना, आणि त्यामुळे चोरी म्हणजे हा अपराध झाला, तर अपराधाला अपराधाची शिक्षा ही मिळालीच पाहिजे। हे म्हटल्यावर देवी थोडी सुंदर झाली आणि क्षणभर डोळे मिटले तिने आणि तिला सुचेनसं झालं काही। म्हणाली, बरोबर आहे देवा, अपराध तर झाला माझ्या हातून, आता जी शिक्षा तुम्ही सांगाल ती मला मान्य आहे। विष्णू म्हणाले, शिक्षा हीच आहे की तुला 3 वर्षे इथे धरतीवर राहावं लागेल आणि मगच आपल्या धामाला येशील, असं म्हणून विष्णू अदृश्य झाले। देवीला खूप वाईट वाटलं, असं कसं आपल्या हातून चूक झाली आणि आपली नकळत इतका आपल्याला मोह पडला की आपण ती फुलं जाऊन तोडली आणि नेमकी ती बाग
उत्तर दिशेला होती आणि ती एका गरीब माळ्याची बाग होती. आता काय करावं, देवीला सुचेनसं झालं. शेवटी तिने विचार केला की त्या माळ्याकडे जावं आणि त्याच्याकडे जाऊन आपला अपराध कबूल करावा आणि माळ्याची क्षमा मागावी. असं म्हणून देवीने एका लहान मुलीचं रूप घेतलं आणि माळ्याकडे आली. माळ्याला म्हणाली, माळी दादा, माझं चुकलं, मी आपल्याला न विचारता आपल्या बागेतली फुलं तोडली, अपराध झाला माझा, ही घ्या फुलं. आणि फुलं तिथे समोर ठेवून म्हणाली, मला कुठे दुसरीकडे जागा नाहीये, मला कुठे जाऊ काही सुचत नाहीये, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य करायला मी तयार आहे. माळी दादाने हसून म्हटलं की एवढी मोठी काही खूप मोठी ही अपराध नाहीये, ठीक आहे, असं वाटतच असेल तुला तर एक काम कर, माझ्या 2 मुली आहेत, त्या मुलींबरोबर तू त्यांच्याबरोबर सगळी कामं कर, त्यांच्या कामात त्यांना मदत कर, बागेत, घरी, आणि इथेच राहा. देवीला खूप आनंद झाला. देवी म्हणाली, धन्यवाद माळी दादा. आणि त्याच्या परिवाराने सुद्धा देवीला, त्या लहान बालिकेला स्वीकार केला आणि ती राहू लागली तिथे. जेव्हापासून देवी रूपी बालिका त्यांच्या घरात आली तेव्हापासून माळ्याच्याही व्यवसायाला एकदम बरकत आली. त्याचा व्यवसाय खूप चांगला चालू लागला. त्यामुळे त्यालाही आनंद झाला की हिचा पायगुण खरंच चांगला आहे. इकडे देवी सुद्धा 3 वर्ष त्याचं निरीक्षण करत होती की हा अतिशय गरीब आणि प्रामाणिक माळी आहे, याचा संबंध कुटुंब अतिशय कष्टाळू आहे. त्यामुळे देवीला अतिशय आनंद झाला. सगळी कामं ती त्याच्या मुलींच्या बरोबर करू लागली. घरात स्वयंपाक पाण्यापासून ते बागेत जाऊन फुलं तोडणं, त्याचा हार करणं, बाजारात जाऊन ते विकणं, या सर्व कामात देवीने त्या दोन्ही मुलींची मदत केली. आणि एक दिवस विष्णूंचा निरोप आला. विष्णूंचा निरोप आल्याबरोबर देवीला खूप आनंद झाला आणि तिने आपलं खरं स्वरूप प्रगट केलं तिथे. जेव्हा खरं स्वरूप तिने प्रगट केलं तेव्हा माळ्याला तर दर्शन झालं, त्याच्या परिवाराला हे केवढं मोठी गोष्ट होती, पण त्याच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहू लागले. आणि तो म्हणाला, देवी मी किती पापी आहे की तुम्हाला कामाला लावलं मी. हे ऐकलं आणि देवी म्हणाली, ठीक, काही बाकी वाईट वाटून घेऊ नको, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि अशी देवी त्यांना प्रसन्न झाली आणि देवीने आशीर्वाद दिला की तुझ्या 7 पिढ्या सुख समृद्धीत, ऐश्वर्यात आणि संपन्नतेत राहतील. असा आशीर्वाद देऊन देवी अदृश्य झाली. अशी ही एक कथा वाचण्यात आली माझी महालक्ष्मीची छोटीशी. तर ह्या कथेचं एकूण या गोष्टीवरून एक सिद्ध होतं की जिथे देवी महालक्ष्मीचा वास आहे तिथे धन, संपत्ती, ऐश्वर्याची कमीच नाही आहे कधी. आणि ज्या मंदिरांमध्ये महालक्ष्मीचं वास्तव्य आहे ती बहुतेक सगळी मंदिरं धनधान्याने, ऐश्वर्याने वैभव संपन्न आहेत असं लक्षात आलं. असंच एक अत्यंत वैभवशाली भव्य दिव्य मंदिर दक्षिण भारतातलं महालक्ष्मी नारायणीचं स्वर्ण मंदिर, ह्याची माहिती मी आज सांगणार आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जगातलं हे एकमेव मंदिर आहे जिथे सोन्याचा मंदिरात इतक्या मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आलेला आहे. 15,000 किलो सोन्याने मढवलेलं हे मंदिर आहे. इतकं सोनं जगात एकाही मंदिरात दिसत नाही. बाहेरच्या पायरीपासून ते आतल्या गर्भगृहापर्यंत सर्व सोन्याने मढवलेलं मंदिर आहे. मंदिराचे खांब, खिडक्या, दारं, त्याची जमीन, छत सगळं सोन्याने मढवलेलं आहे. असं हे मंदिर सोन्याचं भव्य दिव्य मंदिर आहे. आपल्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती सुद्धा अगदी शुद्ध सोन्याने मढवलेल्या नाही, शुद्ध सोन्याच्या बनवलेल्या, घडवलेल्या अशा या मूर्ती सगळ्या आहेत. या मंदिरावर आधी ह्याचे कोट चढवले गेले तांब्याचे आणि त्याच्यानंतर त्यावर सोन्याचे 10 ते 15 कोटाचं आवरण चढवलं गेलं आणि त्यावर मंदिराचे सगळे नकाशी काम केलं गेलं. हे मंदिर दक्षिण भारतातल्या तामिळनाडू राज्यात वेल्लोर या ठिकाणाहून आणखी 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीपुरम या ठिकाणी आहे.
चारी बाजूला हिरव्यागार मलाई कोंडा टेकड्यांच्या कुशीत वसलेलं हे मंदिर निसर्ग सौंदर्याने नटलं आहे. स्वर्ण मंदिरावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा त्याची शोभा अवर्णनीय असते आणि रात्रीच्या चंद्र किरणात त्याचं रूप आणखीच सुंदर वेगळं भासतं. सौम्य, पवित्र, शांत असं वाटू लागतं. रात्री दिव्याच्या रोषणाईत तर असं वाटतं की प्रत्यक्ष स्वर्गच अवतरला आहे. आधी समोर एक मंदिरात जाताना जुनं छोटंसं मंदिर आहे, स्वर्णाचंच आहे. अनेक सुवर्ण कमानीतून आत गेल्यावर गर्भगृह आहे. तिथे भव्य, दिव्य आणि अतिशय सुंदर कोरीव काम केलेली महालक्ष्मी नारायणी देवीची मूर्ती आहे. तिथून आणखीन आत गेल्यावर 3 देवींच्या मूर्ती आहेत, लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा देवी, ज्या बुद्धी, समृद्धी आणि शक्तीच्या देवता आहेत. या तिन्ही देवतांचं स्वरूप म्हणजेच देवी नारायणी आहे असं म्हणतात. आत गेल्यानंतर 100 किलोमीटरच्या परिसरात आत मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे. त्या तलावात भारतातल्या सर्व नद्यांचं पाणी आणून टाकलेलं आहे. त्याला सर्व तीर्थ सरोवर असं नाव देण्यात आलं आहे. मंदिराच्या चारी बाजूला रस्त्यांची रचना श्री चक्रासारखी म्हणजे स्टार शेप्ड पाथ केलेली आहे आणि सगळीकडे हिरवगार लॉन आहे. बाजूला सुंदर रंगबिरंगी फुलं आहे, सुंदर वृक्ष आणि अनेक जातीय झाडे वृक्ष लावलेली आहे. त्यामुळे निसर्गाशी जास्तीत जास्त सानिध्य या मंदिराचं साधलं आहे. आजपर्यंत आपण फक्त अमृतसरच्या स्वर्ण मंदिराबद्दलच ऐकलं होतं, पण भारतातलं हे दुसरं स्वर्ण मंदिर आहे आणि जगातलं मात्र हे एकमेव स्वर्ण मंदिर आहे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात स्वर्णाचा उपयोग केलेला आहे. ह्या इथे ज्या 3 देवीचं जे त्रिदेवीचं जे हे मंदिर आहे, नारायणीचं रूप आहे, त्या देवीला आपण वंदन करूया आधी. कारण आजच्या परिस्थितीत आपल्याला या त्रिविध शक्तीची आणि त्रिविध याची गरज जास्त आहे. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूति कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते रम्य कपर्दिनी शैलसुते. देवी महालक्ष्मी नारायणीचं हे जे मंदिर आहे, देवीची जी मूर्ती आहे, तिथेच मंदिराच्या त्या मूर्तीपासून थोड्या अंतरावर एक चांदीची गाय आहे मोठी आणि त्या गायीचं दर्शन पूर्ण केल्याशिवाय, दर्शन घेतल्याशिवाय देवीचं दर्शन पूर्ण होत नाही असं म्हणतात. या महालक्ष्मी देवीचं व्रत, त्याच्याबद्दल असं म्हणतात की देवी महालक्ष्मीचं हे महालक्ष्मी नारायणीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यात करतात. मार्गशीर्ष महिना हा देवांचा मानला जातो. नवरात्रीच्या घटस्थापनेप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देवीचं पूजा करून घटस्थापना करायची, महालक्ष्मीची घटस्थापना करायची आणि जशी आपण देवी दुर्गेची पूजा करतो तशीच पूजा इथे महालक्ष्मीची सागर संगीत सगळी पूजा करायची. दिवसभर उपास करायचा आणि रात्रीला उपवास सोडायचा. असं हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करायचं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं. देवीची पूजा करायची, व्यवस्थित घटाची पूजा करायची, देवीला फळं फुलं व्हायची, पंचामृती पूजा करून अभिषेक करून देवीचा महानैवेद्य करायचा आणि शेवटी सर्व सुवासिनींना वाण देऊन कन्याभोजन करून महानैवेद्य करून देवीचा व्रताची सांगता करायची.
असं हे देवीचं महात्म्य सांगणारी एक छोटीशी कथा आपल्याला सांगते, जी आधुनिक काळातली आहे आणि या व्रताचं किती महत्व आहे ते त्याच्यात सांगितलेलं आहे। भद्रश्रवा नावाचा एक राजा सौराष्ट्रात होऊन गेला। तो राजा अतिशय हुशार, प्रजेचं अतिशय आपल्या पुत्रवत पालन करणारा आणि अतिशय दयाळू असा राजा होता। त्या राजाला 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण पाठ होती। प्रजेचा प्रतिपाळ अतिशय चांगल्या तऱ्हेने तो करत असल्यामुळे त्या राजावर सर्व प्रजेचं अतोनित प्रेम होतं। त्या राजाचे राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका। पण ही सुरतचंद्रिका राजा जितका सज्जन आणि अतिशय दयाळू होता, तितकीच सुरतचंद्रिका ही अतिशय उद्धट, उर्मट आणि सर्वांचा अपमान करणारी अशी होती। देवीला महालक्ष्मीला असं वाटलं हिच्यामुळे राज्याचं काहीतरी नुकसान होऊ नये, म्हणून तिला तिच्या आठवण द्यायला तिने मागच्या जन्मीला तिला जे व्रत देवीने सांगितलं होतं ते व्रत करायला तिला आठवण द्यायला म्हणून देवी म्हातारीचं रूप घेऊन तिथे आली। आणि म्हातारीचं रूप घेऊन तिथे आली आणि तिने दासींनी जाऊन सांगितलं देवीला, सुरतचंद्रिकेला, की अशी अशी देवी आली, म्हातारी आली आहे आणि ती तुम्हाला बोलावतीये। सुरतचंद्रिका तिथे आली आणि तिला पाहताच जोराने ओरडली की या थेरडी म्हातारीला इथे कोणी आत येऊ दिलं, आधी तिला महालाच्या बाहेर हाकला। आणि असं सांगून ती जायला लागली। तेव्हा देवी पुन्हा तिला आठवण द्यायला, देवीच्या रूपात ती म्हातारी तिला आठवण देऊ लागली की मागच्या जन्मी तू अत्यंत गरीब होतीस, तुला हे व्रत करायला मी सांगितलं होतं आणि असेच तुला मी भेटले होते आणि व्रत करायला सांगितलं, ते व्रत केल्यामुळे तू या जन्मी राजाची राणी झाली आहेस, तर ते विसरू नको। हे म्हटल्यावर देवीला अत्यंत राग आला तिचा, कारण की तिच्यावर इतक्या जोराने ओरडली आणि आपल्या सैनिकांना सांगितलं की हिला आधी बाहेर काढा। हे ऐकून देवीला अतिशय वाईट वाटलं। ती राज्याचं भलं करायला आली होती, पण त्या राणीच्या उर्मटपणामुळे राज्यावर दुःखाचा प्रसंग कोसळणार आहे, त्याला काही करू शकत नाही मी, असं म्हणून तिने देवीला शाप दिला की तुझं हे सगळं वैभव नष्ट होऊन जाईल आणि तू भिकारणीची अवस्था तुझी होईल। हे सगळं त्याची राजकन्या श्यामबाला नावाची तिची जी मुलगी होती ती आपल्या महालातून पाहत होती। तिला अत्यंत वाईट वाटलं, भीती वाटली, ती धावत आली आणि आजीच्या पाया पडली म्हातारीच्या आणि म्हणाली, आजी मला माझ्या आईला क्षमा करा, तिच्या हातून चूक झाली आहे, तिला क्षमा करा, पण तुम्ही सांगाल ते सगळं व्रत मी स्वतः करीने। तिचा विनम्रपणा पाहून देवी शांत झाली आणि तिने आता वर सांगितल्याप्रमाणे सगळं व्रत तिला समजावून सांगितलं आणि म्हणाली, हे व्रत जर केलं तर तुमचं पुन्हा सगळं चांगलं होईल। श्यामबालेने ते व्रत सुरू केलं आणि त्याचं फळ तिला लगेच दिसू लागलं। तिचं लग्न एका सुंदर राजपुत्राबरोबर, श्रीमंत राज्याचा राजपुत्राबरोबर तिचं झालं आणि ती सुखाने राहू लागली। इकडे शाप दिल्यामुळे तिच्या आईच्या घरी शत्रूंनी राज्यावर आक्रमण केलं आणि राज्य सगळं हिरावून घेतलं आणि त्यांच्यावर भिकेची वेळ आली। हे सगळं झाल्यामुळे ही वार्ता जेव्हा श्यामबालेला कळली, तिने आपल्या आई वडिलांना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि बोलावून त्यांची सेवा केली। तिने त्यांना आपल्या घरी ठेवून घेतलं आणि अशा याच्यामध्ये देवीला मार्गशीर्ष महिना आला। मार्गशीर्ष महिना आल्याबरोबर तिने आपलं व्रत आचरण करायला सुरुवात केली। गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी देवीचा घट बसवला आणि आपल्या आईला तिथे बसवून आणि तिने आई बरोबर त्या दोघींनी, आई आणि लेकी दोघींनी पूर्ण जसं देवीने सांगितलं त्याप्रमाणे हे व्रत केलं आणि हे व्रत पूर्णत्वाला गेल्याबरोबर त्यांना राज्यातून निरोप आला की आपलं राज्य पुन्हा आपल्याला मिळालंय, सगळं वैभव आपल्याला परत आलाय, परत या। आणि राजा आणखी राणी परत गेले। असं श्यामबालेने आपल्या आईला आपल्या माहेरचं सगळं वैभव आपल्या व्रताने पुन्हा पूर्णपणे मिळवून दिलं। ही अशी एक छोटीशी कथा वाचण्यात आली म्हणून ती आणखीन एक कथा मी इथे सांगितली। भारतात
अनेक ठिकाणी देवी महालक्ष्मीची मंदिरं आहेत. या स्वर्ण मंदिराचे संस्थापक श्री ज्ञानगुरु शक्ती अम्मा आहेत. एक युवा संन्यासी आहेत. हे भक्तिमार्गी असल्यामुळे देवी महालक्ष्मी नारायणी त्यांचे उपास्य दैवत आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून ते देवी नारायणीची उपासना करतायत. पूजा अर्चा अभिषेक असा 4 तास त्यांचा सकाळचा कार्यक्रम असतो, 4 तास संध्याकाळचा कार्यक्रम असतो आणि मधल्या वेळामध्ये भक्तांना दर्शन भजन पूजन कीर्तन असं सर्व त्यांचं सुरू असतं. त्यांना देवी नारायणीचा अवतारच मानतात, कारण त्यांच्यावर देवी नारायणीची त्रिविध कृपादृष्टी आहे असं तिथले लोक मानतात. सर्वच भक्तांनाही त्यांचं दर्शन करायचं असतं. त्यामुळे दुपारच्या वेळेस जेव्हा सर्व भक्तांना दर्शनाची वेळ दिली असते त्यावेळेला भजन पूजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम करून ते भक्तांना दर्शन देत असतात. सर्व जगातून विशेषण या मंदिराचे वैशिष्ट्य हे आहे की संपूर्ण जगातून सर्व धर्मीय लोकांसाठी सर्व जातीच्या लोकांसाठी हे मंदिर खुलं आहे. दर दिवशी इथे 30 ते 35 हजार लोकांची गर्दी असते, भक्तांची गर्दी असते. काही लोक आपल्या भारतात तर श्रद्धा आणि भक्तीला तोडच नाही आहे, त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लोक येत असतात आणि विदेशातून सुद्धा हे सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी विशेष म्हणून लोक येत असतात. असं इथे सतत हे मंदिर गजबजलेलं असतं. खरं आहे, जेव्हा माणसावर संकट येतात ना त्यावेळी माणसाला देव आठवतो, हे खरंच आहे. आणि आज आपल्यावर खरंच असं संकट कोसळलेलं आहे या कोरोनामुळे की आपलं भविष्यच काय आहे आता समजेल असं झालेलं आहे. आणि अशा वेळी आपल्याला एकदम देवीची आठवण येते. पण कबीरदासांचा एक या संबंधातला फार सुंदर दोहा आहे. ते म्हणतात, दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोय. दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय, तो दुख काहे को होय. पण मनुष्य स्वभाव असा आहे ना की कळतं सगळं पण वळत नाही. असं देवीच्या मंदिरात जर गेलं तर देवीच्या मंदिराबरोबर तिचा अभिषेक केला, तिची पूजा केल्यानंतर तिथेच थोड्या अंतरावर एक मोठी चांदीची गाय आहे. त्या गायीची सुद्धा पूजा केल्याशिवाय देवीचं दर्शन पूर्ण होत नाही. आणि हिंदू धर्मात तर आपल्या गायीचं फारच महत्व आहे. गायीचं दूध लहान बालकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. एवढंच नाही तर गोमूत्र आणि गायीचं शेण हे सुद्धा पवित्र मानलं गेलं आहे. जेव्हा आपल्या घरांमधून काही धार्मिक कृत्य होतात, यज्ञ याग होतात, त्यावेळेला मुद्दाम गोमूत्र शिंपडून जागा पवित्र करण्यात येते, शेणाने सावरल्या जाते ती जागा. असं गायीचं इतकं महत्व आपल्या देशात आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तेव्हा देवीच्या दर्शनाला आलेल्या भक्तांचे या गायीचे दर्शन घेतल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही असं म्हणतात. मंदिराच्या मागे खूप मोठा कॉरिडॉर बांधलेला आहे. इथे सर्व दर्शनार्थी भक्तांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. जेवणात कसं जेवण हे केळीच्या पानावर वाढल्या जातं आणि तसं आपल्याकडे जुन्या लोकांचं म्हणणं असायचं की तुम्ही स्टीलच्या ताटात म्हणजे लोखंडाच्या ताटात जेवता. खरं केळीच्या पानावर जर जेवलं तर चांदीच्या ताटात जेवल्याचं पुण्य लागतं. तिकडे दक्षिणेत तर बऱ्याच हॉटेलात केळीच्या पानावरच जेवायला वाढायची पद्धत आहे. कॉरिडॉरमध्ये मंदिरात सतत स्वच्छता ठेवली जाते. वेदातली वाक्य सुविचाराचे फलक लावलेले आहेत. मंदिरात जाताना शालीन कपडे घातलेल्यांनाच प्रवेश असतो आणि तिथे अशा पाट्या लावलेल्या आहेत की बरमुडा शॉर्ट्स गाऊन नाईटी असले कपडे जर घालून मंदिरात प्रवेश करायला जाणार असाल तर ते वर्ज्य आहे. त्यामुळे अत्यंत शालीन कपड्यात मंदिरात प्रवेश करावा असे फलक लागलेले आहेत. बहुतेक मंदिरं जुनी जी पर्वतावर गुहेत जंगलात घोर अरण्यात अशी असतात. पण हे स्वर्ण मंदिर अगदी अलीकडचं आधुनिक युगातलं आहे. हे मंदिर
207 मध्ये बांधून तयार झालं. मंदिराचं काम पूर्ण करायला जवळजवळ 7 वर्ष लागली. 7 वर्ष सतत 800 कामगार आणखीन सुवर्णकार त्या मंदिराच्या कामात व्यस्त होते आणि 2007 मध्ये हे मंदिर सर्व दर्शनार्थींसाठी भक्तांसाठी खुलं करण्यात आलं. या मंदिरात 15,000 किलो सोन्याचा उपयोग केला गेलेला आहे आणि 300 कोटी खर्च आला आहे. असं हे भारतातलं अत्यंत श्रीमंत असं देवस्थान आहे. आपण सोनं चांदी म्हणजे अत्यंत बहुमूल्य धातू म्हणून त्याला कडी कुलपात ठेवतो, लॉकरमध्ये ठेवतो, म्हणजे एकतऱ्हेने आपण लक्ष्मीला कोंडूनच ठेवतो म्हटलं तरी हरकत नाही. पण इथे मात्र प्रत्यक्ष वैभवाची, संपन्नतेची आणि ऐश्वर्याची देवीच वास करत असल्यामुळे महालक्ष्मी इथे मुक्तपणे वावरते आहे. मंदिराच्या बाहेर खूप मोठ्या तांब्याच्या तबकड्या एकावर एक अशा मनोऱ्याच्या स्वरूपात आहेत. त्यावर 1008 दिवे बसवलेले आहेत आणि तो मनोरा खाली दगडी कासवाच्या पाठीवर उभा केलेला आहे. हा दीप मनोरा रात्री सतत झगमगत असतो आणि काही विशेष प्रसंगी तर दिवस रात्री हा मनोरा उजळलेला असतो. जागोजागी मानवतेच्या आणि जनकल्याणाच्या संबंधित पाट्या लावल्या आहेत. संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मंदिराच्या देखरेखीचा खर्च मात्र सर्व खर्च प्रशासनाला मिळणाऱ्या देणग्या आणि भक्तांच्या श्रद्धानिधीतून होत असतो. मंदिर प्रशासनाकडून जनकल्याणाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, गरिबांच्यासाठी हे दवाखाने चालवले जातात. आणखीनही इतर शिक्षणाची जी काही सोय गरिबांना द्यायला शक्य आहे ती सर्व त्यांच्यासाठी सोय केल्या जाते. इथे मंदिर प्रशासनाची मोठी गोशाळा आहे. तिथे शेकडो गायी आहेत. त्यांच्या सर्व पोषणाची जबाबदारी मंदिराची आहे. गायीला माता मानून तिची सेवा करणं हे अत्यंत पुण्यकर्म समजण्यात येतं. ह्या सुवर्ण मंदिरात सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरात आपल्या धर्म मंदिरांमध्ये इतर धर्मध्वज फडकवला जातो, पण ह्या विशिष्ट मंदिरात आपला भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकतो आहे. या तिरंगा ध्वजाची उंची 60 फूट आहे, जी मंदिराच्या गोपुरा इतकी आहे. ही गोष्ट मात्र खरंच अभिमानाची, कौतुकाची आणि राष्ट्रभक्तीची द्योतक आहे असं मला वाटतं. श्रोतेजन हो, या कलियुगात माणसासमोर आज दुष्कृत्य, भ्रष्टाचार, कोरोनासारखी रोगराई, गरिबी, देशातली अस्थिरता सारखे सामाजिक प्रश्न उभे आहेत. तर तेवढंच नाही तर आणखीन नैसर्गिक सुद्धा आपत्त्या अनेक येत आहेत. महापूर, भूस्खलन, ग्लोबल वॉर्मिंग सारख्या नैसर्गिक विपत्ता, भूकंप सारख्या अनेक संकटाचे डोंगर उभे आहेत. आता यापुढे आपले भविष्य काय असा गहन प्रश्न पडलाय. ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी देवाची आर्तस्वरात जर विनवणी केली, कारण शेवटी जेव्हा सर्व मानवीय उपाय थकतात तेव्हा माणसाला देवावर विश्वास ठेवावाच लागतो आणि देवावर विश्वास ठेवण्याचा परिणाम नक्कीच चांगला होतो. तर या चक्रातून बाहेर पडण्यासाठी देवी महालक्ष्मी नारायणीची आर्तस्वरात विनवणी केली तर श्रद्धेत नक्कीच बळ आहे आणि पूर्ण श्रद्धेने महालक्ष्मी नारायणीची प्रार्थना केली तर ती तिच्या त्रिविध कृपेने, शक्तीने आपल्या मदतीला नक्कीच धावून येईल अशी मला खात्री आहे. आपली ही आध्यात्मिक यात्रा सुफळ संपूर्ण होवो ही सदिच्छा बोलून मी आपली रजा घेते.